दिवाळी सण हा केव्हापासून साजर केला जातो? म्हणजे धनत्रयोदशीपासून म्हणायचं त्याला, की वसुबारसापासून म्हणायचं त्याला, की हां. नरक चतुर्दशीपासून म्हणायचं? ह्याच्याबद्दल नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच बरोबर. क्लॅरिफिकेशन पण किंवा ह्या प्रश्नात 2 ऐकायला उत्तर आहेत. आवडेल. केव्हापासून सुरू झाला? येस. म्हणजे आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते बरं. आणि आपल्याला माहिती आहे डिसेंबरनंतर उत्तरायणाला सुरुवात होते आणि रात्र जी असते 6 महिन्याची ती संपून 6 महिन्याचा दिवस सुरू होतो. तेव्हा तिथपासून दिवस सुरू होणार या प्रित्यर्थ आनंदाप्रित्यर्थ दिवाळी सुरू झाली. आर्य त्यावेळी पूर्वजांनी सुरू केली. त्यानंतर दुसरी एक कथा सांगितली ते प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत आले. लोकांनी बरोबर. दीप प्रज्वलित करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर बळीराजाची कथा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सुद्धा दीपोत्सव सुरू झाला असं सांगितलं जातं. सम्राट अशोक यांनी दिग्विजय प्राप्त केला आणि त्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिवाळी सुरू झाली आणि ती आपण दरवर्षी साजरी करतोय. चंद्रगुप्त विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला त्यामुळे दिवाळी सुरू करतोय. असे अनेक प्रकारे सुरू झाली. आता दिवाळीचे दिवस किती खरं सांगू का? बरं. अभ्यंग स्नान पहिलं म्हणजे नरक चतुर्दशीपासून दिवाळी सुरू होते किंवा धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा हे 4 दिवस दिवाळीचे. पण मग भाऊबीज भाऊबीज? लगेचच येते आणि बहिणीला तर भाऊबीजेचं जास्त भावाला पण ओढ असते. तेव्हा तो सण याला जोडून येतो म्हणून तो धरला जातो. आणि वसुबारस, कारण भारत हा शेतीप्रधान देश त्यामुळे साहजिकच गाय आणि वासरू यांचं पूजन करा सांगितलेलं आहे. त्या दिवशी तो दिवस त्यांचा आहे त्यामुळे वसुबारस इथून दिवाळी सुरू होते. म्हणजे बघा आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोषकाली असेल त्या दिवशी वसुबारस. नंतर धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रदोषकाली असेल तो धनत्रयोदशीचा दिवस. अशा रीतीनं दिवाळी सुरू होते. पण दिवाळी हा खरं सांगू का दिव्याचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अंधकार जायला पाहिजे पण अंधकार म्हणजे तो अंधकार तर जायला पाहिजेच रात्रीचा, पण अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, आळसाचा हे अंधकार जायला पाहिजे जीवनातून. आणि उत्साह. भारत हा शेतीप्रधान देश त्यामुळे आपल्याला माहिती आहे या ऋतूमध्ये शरद ऋतूमध्ये शेतातलं धान्य घरात येतं. आपण विजयादशमी दसरा सण नवरात्र साजरा करतो. त्याच्यानंतर संपन्नता ही असते घरामध्ये म्हणून दिवाळीचा सण हा साजरा केला जातो. दिव्याचा उत्सव हे महत्त्वाचं आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिर्विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते.